हे सगळं कमी की काय? तर विकास विकास म्हणून ज्या काही रचना मुंबईमध्ये बांधल्या गेल्या त्याच्यावर सुद्धा या मुसळधार पावसानं आपल्या शिक्कामोर्तब केलंच। मुसळधार पावसाचा भुयारी मेट्रोला सुद्धा फटका बसला। मुंबईच्या वरळी मेट्रो स्थानकामध्ये पाणी शिरलं। काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये भुयारी मेट्रोचं स्टेशन सुरू झालं होतं। ती सेवा जनतेच्या साठी खुली झाली होती, मात्र त्यातल्या एका स्थानकामध्ये पाणी शिरलं। आता सरकार असं म्हणतंय पाणी तर एकातच शिरलं ना, बाकीच्या सगळ्या ठिकाणी तर मेट्रो नीट धावत होती। मुद्दा हा नाहीये, मुद्दा हा आहे की एका ठिकाणी तरी पाणी का शिरलं। वरळी स्थानकामध्ये पाणी शिरल्यामुळे तिथे सेवा बाधित झाली हे वास्तव आहे। नागरिकांना त्रास झाला हे सुद्धा वास्तव आहे आणि हे सगळं वास्तव स्वीकारण्याची हिम्मत आत्ता तरी सरकारमध्ये दिसत नाहीये। ही जी मेट्रो 3 ॲक्वा लाईन आहे ही आज जलजमावामुळे याची सेवा तात्पुरती बंद करण्यात आली। खरं पाहिलं तर मुसळधार पावसाचा विचार करता येथे एक प्रकारची जी जलनिकासी व्यवस्था तयार करण्यामध्ये मेट्रो 3ला अपयश आलं हे या प्रकारामुळे साफ दिसून येत आहे। तसेच जेव्हा पाणी स्टेशनमध्ये आतमध्ये आलं तर जलप्रतिबंधक उपायसुद्धा हे कमी होते आणि मेट्रो लाईन उद्घाटनानंतर काही दिवसांमध्ये ही लाईन ठप्प होणे म्हणजे जी देखभालची जी आपली जी व्यवस्था आहे, दुरुस्तीची जी व्यवस्था आहे त्यामध्ये सुद्धा मेट्रो 3ला अपयश आलेलं आहे।